आज भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी भारत विजयी व्हावा यासाठी रत्नागिरीत संगमेश्वरी भाषेतून गाणं म्हटलंय। भारताच्या टीमला यश द्या महाराजा। चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा हाय व्होल्टेज सामना या ठिकाणी रंगणार आहे। मॅचचा हा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी क्रिकेटचे चाहते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। भारतीय टीमला या ठिकाणी गाणं घालून शुभेच्छा दिलेल्या आहेत। काय वाटतंय यावेळेला कोण खेळ कोणाची बॅट तळपेल असं वाटतंय? विराट कोहली आणि रोहित शर्मा जबरदस्त खेळतील यावेळेला, त्यांचा गेम बघण्यासारखा असेल। बरोबर आहे। आणि शुभमन गिल फुल फॉर्म मध्ये आहे। शुभमन गिलची बॅटिंग एक्सलंट होणार आहे। बॉलिंग संदर्भात काय सांगाल? बॉलिंग खूप या ठिकाणी क्रुशियल असणार आहे। मोहम्मद शमी फुल फॉर्म मध्ये आहे। तुम्ही आता जर मागचे मॅचेस आता बघितले असतील त्यामध्ये मोहम्मद शमी फुल फॉर्म मध्ये आहे। मोहम्मद शमीची बॉलिंग बघण्यासारखी आणि अतिशय सुंदर, आणि तो पाकिस्तान टीमच्या विरोधात एवढा सुंदर खेळतो की सगळेजण बघत बसतात की हा प्लेअर काय खेळतोय। आपले सर्वच फलंदाज फुल फॉर्म मध्ये आहे आणि स्पेशली जेव्हा ICC टुर्नामेंट्सची ही असते तेव्हा इंडिया नेहमीच वरचढ राहिली आहे। मग तो वर्ल्ड कप असू दे, चॅम्पियन्स ट्रॉफी असू दे, इंडियाचा नेहमीच बोलबाला राहिला आहे। तर आज पण तेच होणार। हे सगळे रत्नागिरीतले क्रिकेट चाहते होते। भारत पाकिस्तान मॅचचा या ठिकाणी आनंद काही वेगळा असतो आणि त्याच अनुषंगाने सध्या हाच मुकाबला या ठिकाणी रंगतदार व्हावा आणि भारत या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला या ठिकाणी मात द्यावी अशीच क्रिकेट प्रेमींची या ठिकाणी इच्छा असलेली पाहायला मिळते। कॅमेरामॅन समीत गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। महाकाली महासरस्वती बलूबजातन बलमदेव महाराजा। आज होया चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये इंडिया पाकिस्तानचा दुबईत मॅच आहे, काय व्यवस्थित पार पडून दे महाराजा। विराट कोहली, शुभमन गिल हे सगळं अकरीत बाहेर बेपाट खेळू देत महाराजा। आजपर्यंत इंडियाच्या टीमने पाकिस्तानचा सुकडा साफ केला, ह्या मॅच मध्ये पण पाकिस्तानचा सुकडा साफ होऊ दे महाराजा। आणि लवकरच आमचा खेळाडू भारतात चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन येऊ देत महाराजा। आम्ही सगळे तयार आहोत महाराजा आणि अशाच प्रकारे आमच्या भारताच्या टीमला यश द्या महाराजा। होय द्या महाराजा।